नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्यानंतर आरोपीला कोणती कागदपत्रे मिळण्याचा अधिकार आहे आणि ती मिळाली नाही तर आपण काय करावे। सर्वप्रथम आपण बघून घेऊया की कायदा काय सांगतो। तर आपले जे पूर्वीचे कलम होते, पूर्वीचे कलम CRPC चे 207 आणि आताचे BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 230 या कलमानुसार न्यायालयाने आरोपीला खालील कागदपत्रे पुरवणे आवश्यक आहेत। आता कोणते कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत तर FIR पोलीस रिपोर्ट म्हणजेच चार्जशीट। त्यानंतर साक्षीदारांचे जबाब, पंचनामे, जप्ती पंचनामा, फॉरेन्सिक रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, तज्ञांचे अहवाल, जर सह्या वगैरे घेतल्या असतील तर खोट्या साक्षीच्या सह्या, ते तज्ञांचे अहवाल। त्यानंतर पोलिसांनी अवलंबून असलेली इतर सर्व कागदपत्रे। आता ही कागदपत्रे आरोपीला विनामूल्य देण्यात येतात। आता ही कागदपत्रे का आवश्यक आहेत, जर समजून घ्या आरोपीला पुरावेच माहित नसतील तर तो स्वतःचा बचाव कसा करणार। जर त्याला पुरावेच माहित नसतील की त्याच्या विरोधात कोणते पुरावे वापरले गेलेले आहेत तर तो स्वतःचा बचाव कोणत्या पद्धतीने करणार। म्हणून भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 म्हणजे प्रत्येक व्यक्तीला फेअर ट्रायलचा अधिकार देते, असे सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात म्हटलेले आहे। तर आता ते कागदपत्रे मिळवण्यासाठी आपण कोर्टात अर्ज करू शकता। तर तो अर्ज आपण कसा लिहावा हे आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम बघून घेऊया की ज्या कोर्टात आपण अर्ज तयार करणार आहोत त्या कोर्टाचे हेडिंग आपण वरती लिहिलेले आहे। जळगाव येथील, मी आता जळगाव कोर्टात अर्ज करते। जळगाव येथील मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब वर्ग 1 यांचे कोर्टात। त्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर लिहायचा, वर्ष या वर्षीचं टाकलेले 2026, सरकार म्हणजे फिर्यादी पक्ष विरुद्ध, आरोपीचे नाव लिहायचे व आरोपी। त्यानंतर जो आपला मुद्दा आहे, जो आपला विषय आहे की पोलिसांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रे मिळण्याबाबत, ते मोठ्या व ठळक अक्षरात लिहावे। त्यानंतर पॅरेग्राफ सोडून आपण परिच्छेद लिहावा। सदर गुन्ह्याचे कामी संबंधित पोलीस स्टेशन यांनी मेहरबान कोर्टात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलेले आहेत, परंतु सदरच्या दोषारोप पत्रामध्ये खालील कागदपत्रे संबंधित पोलीस स्टेशन यांनी आरोपीला पुरविलेले नाहीत, त्यांचा तपशील खालील प्रमाणे। आता आपण जे डॉक्युमेंट आपल्याला हवे आहेत ते त्याचा तपशील आपण खालील प्रमाणे लिहायचा आहे। तर FIR अटक पंचनामा, लॅबला पाठविलेले कागदपत्रे व त्याचा रिपोर्ट व सर्व रिमांड, यादी लिहायची, सर्व कागदपत्रांची यादी लिहायची। त्यानंतर येणेप्रमाणे कागदपत्रे संबंधित पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्याचे न्याय व जरुरी झालेले आहे। तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की आरोपी यांना वरील कागदपत्रे देण्याचे न्याय आदेश व्हावेत, ही नम्र विनंती। त्यानंतर खाली नेहमीप्रमाणे डाव्या साईडला स्थळ जळगाव, ज्या दिवशी आपण अर्ज देणार आहोत त्या दिवसाची तारीख व आरोपी तर्फे ॲडव्होकेट, आरोपीचे ॲडव्होकेट यांचे नाव आणि वरती त्यांची सही। याप्रमाणे आपण हा अर्ज लिहिलेला आहे। आता हा अर्ज च्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय सांगितलेला आहे आणि म्हणजे अनेक निर्णयात सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे की फेअर ट्रायल इज द हार्ट ऑफ क्रिमिनल जस्टिस।
त्यानंतर हा जो आपला अर्ज आहे, या अर्जामध्ये आरोपीने न्यायालयाला विनंती केली आहे की मला हे FIR, अरेस्ट पंचनामा, लॅब रिपोर्ट, सर्व रिमांड पेपर्स किंवा इतर आवश्यक जे कागदपत्रे जे माझ्या विरोधात पुरावे म्हणून वापरण्यात आलेले आहेत, ज्या वेळेस पोलीस ते देण्यास नकार करतात त्यावेळेस आपण कोर्टात असा अर्ज लिहून न्यायालयाने ती देण्याचा आदेश करावा अशी आपण न्यायालयाला विनंती करू शकतो. आता सुप्रीम कोर्टाचे जे केस लॉ आहे ते आपण बघून घेऊया. तर सर्वप्रथम जो केस लॉ आहे त्यामध्ये सांगितलं आहे मेनका गांधी महत्वाचा न्याय निर्णय वर्सेस युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ मस्ट बी जस्ट, फेअर अँड रिझनेबल. म्हणजे कोणतीही प्रक्रिया न्याय, वाजवी आणि निपक्ष असली पाहिजे. आता याच्यामध्ये आर्टिकल 21 मध्ये मागे सांगितल्याप्रमाणे आर्टिकल 21 मध्ये प्रत्येक व्यक्तीला फेअर ट्रायलचा अधिकार देते. त्यानंतर सेकंड केस लॉ आपण बघून घेऊया. तो आहे जाहिरा हबीबुल्ला शेख वर्सेस स्टेट ऑफ गुजरात. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फेअर ट्रायल इज अ कॉर्नर स्टोन ऑफ क्रिमिनल जस्टिस. न्याय केवळ झाला पाहिजे असे नाही तर तो झालेला दिसलाही पाहिजे असं या केसमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर नूर खान वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान यामध्ये सांगितलंय की अक्यूज शुड नो द मटेरियल युज्ड अगेन्स्ट हिम. त्यानंतर यामध्ये आपण नॅचरल जे जस्टिस आहे त्याचं आपण वाक्य ऑडी अल्टरम पार्टम याप्रमाणे दुसऱ्या बाजूलाही ऐका. ऑडी अल्टरम पार्टम. जर कागदपत्रे दिली नाही तर आरोपीची बाजू प्रभावीपणे मांडली जाऊ शकत नाही. त्यामुळे हे जे कागदपत्रे आहे हे आपल्याला मेहरबान कोर्टातून मागण्यासाठी आपल्याला हा अर्ज तयार करावा लागतो. समजून घ्या, जर आरोपीला आवश्यक कागदपत्रे दिली गेली नाही तर न्यायालयात अर्ज करून ती मागण्याचा म्हणजे आरोपीला पूर्ण अधिकार आहे. आणि हा जो अधिकार आहे तो BNSS चे कलम 230 मधून नव्हे तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 म्हणजे फेअर ट्रायल या मूलभूत तत्वातूनही प्राप्त होतो. याप्रमाणे आपण अर्ज लिहू शकतो. तर लेक्चर आवडल्यास किंवा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.